उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये एसडीएम ज्योती मौर्य यांच्यासारखंच एक प्रकरण समोर आलं। यात एका पत्नीने अकाउंटंट झाल्यानंतर पतीला सोडलं। पत्नी अकाउंटंट होताच पतीला ओळखण्यास नकार देत आहे असा आरोप आहे। प्रकरण इथपर्यंत गेलं की ज्या व्यक्तीसोबत लेखपाल पत्नीने ओरच्या मंदिरात 7 फेरे घेतले, आता त्याच 7 फेऱ्यांना ती बेकायदेशीर म्हणत आहे। पतीने सुतार काम करून पत्नीला शिकवलं आणि पत्नी अकाउंटंट झाल्यावर त्याला सोडून गेल्याचा आरोप आहे। ही कहाणी 5 वर्षांपूर्वी सुरू होते, जेव्हा नीरज नावाच्या व्यक्तीची शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या रिचा नावाच्या मुलीशी भेट झाली। काही दिवसातच त्यांच्या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं। यावेळी रिचाने अनेकदा सांगितलं की तिला अधिकारी व्हायचं आहे। प्रियकर नीरजनेही त्यांची गर्लफ्रेंड रिचाला अधिकारी बनवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करायला सुरुवात केली। अखेर तो दिवस आला जेव्हा रिचाच्या हातात अकाउंटंटच्या नियुक्तीचं प्रमाणपत्र आलं। तेव्हापासून नीरज आपल्या रिचाच्या शोधात जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या मारताना दिसतो। वर्ष 22 मध्ये उत्तर प्रदेशच्या सरकारने अकाउंटंटच्या भरतीसाठी अर्ज मागवले होते। नीरजचा आरोप आहे की त्याने रिचाला लग्नाआधी आणि नंतर तिच्या अभ्यासात पूर्ण साथ दिली। रिचाच्या शिक्षणावर खूप पैसा खर्च केला। सुतार म्हणून रात्रंदिवस काम केलं। नीरजने अनेकदा रिचाला कोचिंग पासून ते घरी अभ्यासापर्यंत सर्व गोष्टींमध्ये साथ दिली। या दरम्यान दोघांनी ओरच्या मंदिरात लग्न केलं। लग्नानंतर रिचा पती नीरज सोबत आनंदाने राहत होती आणि अकाउंटंटची परीक्षा देण्याची तयारी करत होती। नशिबाने तिला साथ दिली आणि रिचा अकाउंटंटची परीक्षा पास झाली। इथूनच सगळी कथा बदलू लागली। आधी ते प्रेमात पडले, नंतर लग्न झालं आणि त्यानंतर नीरजने फसवणुकीचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली। पती नीरजनेही संपूर्ण प्रकरणाची माहिती IGRS वर नोंदवली, ज्याची चौकशी करण्यात आली। 18 जानेवारी 2024 रोजी रिचा पती नीरजला काही महत्त्वाच्या कामासाठी BKD कॉलेजला जायचं असल्याचं सांगून घरातून निघून गेली। यानंतर रिचा घरी परतलीच नाही।